सांबार करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण एक डाळ शिजवून घेऊया कुकरमध्ये. तर सगळ्यात पहिले आपण सगळ्या भाज्या चिरून घेऊया. त्यानंतर फोडणी देण्यासाठी कढईत तेल टाकूया, मोहऱ्या जिरे टाकूया आणि कांदा टाकूया. कांदा लाल झाला की आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि त्याला छान भाजून घेऊया. नंतर टोमॅटो टाकूया आणि ज्या आपल्या भाज्या आहेत जसं गोबी, बटाटे, वांगे, ज्या तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी इथे फक्त बटाटे आणि गोबी टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद, नंतर 1 चमचा लाल तिखट पावडर, काळा मसाला, धने जिरे पावडर आणि मीठ टाकून याला छानपैकी आपण भाजून घेऊया. त्यानंतर तेल सुटल्यानंतर आपण ह्यामध्ये सांबार मसाला टाकूया. तर सांबार मसाला मी इथे 1 ते 1.5 चमचे टाकलेला आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. ह्याला छान आपण भाजून घेऊया. त्यानंतर डाळीमध्ये पाणी घालून छान हटून डाळ टाकून देऊया. तर मी सांबारामध्ये आमसूल टाकत आहे. तुम्ही चिंच गुळ बी टाकू शकता. तर आमसूल मी 2 मिनिट पाण्यात भिजवली होती. आमसूल टाकल्यानंतर थोडासा गुळ टाकून, कोथिंबीर टाकून सांबारला चांगली उकळी